महायुतीला मिळतील आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई सर्व मिळून या ठिकाणी एकमेकांची चर्चा करून कुठल्या कमिटीचं अध्यक्षपद, त्या ठिकाणी कुठला नगरसेवक किंवा नगरसेविका विराजमान होईल हे आपापसामध्ये चर्चा करून त्या कमिटीला न्याय कोण देऊ शकेल, त्या कमिटीचा अनुभव कोणाला आहे आणि शेवटी मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे, मुंबई शहराचा विकास घडवून आणायचा आहे। मुंबई शहराचा विकास घडवून आणताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवायची आहे। या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या ठिकाणी निर्णय करण्यात येतील। कुठलंही सत्तेचं स्थान हे काबीज करण्याकरता निर्णय होणार नाहीत। मुंबईकरांचं जीवन चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून, मुंबईकरांना ईज ऑफ लिव्हिंग देण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व निर्णय होतील। कालपासून चर्चा सुरू झालेली आहे की जागा वाटपामध्ये शिवसेनेला तुमच्याकडून मुस्लिम बहुल भागातील जागा दिल्या गेल्या आणि म्हणून त्यांना जास्त पराभवाचा सामना करावा लागला। त्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली म्हणजे जाणीवपूर्वक त्यांना मुस्लिम बहुल जागा भारतीय जनता पार्टीकडून जागा वाटपात दिल्या गेल्या अशी चर्चा सुरू झाली। या ठिकाणी जागा वाटपामध्ये आमची डिटेल्ड अशा प्रकारची चर्चा झालेली आहे। त्या ठिकाणी कुठल्या वॉर्डामध्ये कुठल्या पक्षाच्या कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, पब्लिक सेंटिमेंट काय आहे, कुठल्या पक्षाची संघटनात्मक ताकद त्या ठिकाणी सक्षम आहे, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या ठिकाणी जागा वाटप करण्यात आलेलं आहे। जे जागा वाटप झालेलं आहे त्याबद्दल कुणाचीही नाराजी नाही, त्याबद्दल कुणीही चिंता व्यक्त केलेली नाही। शिवसेनेच्या काही नेत्यांनी त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली, त्याच्यावरती असं कुणीही नाराजी व्यक्त केलेली नाही। आमच्या चर्चेमध्ये अशा प्रकारची कुठलीही नाराजी कुणीही प्रकट केली नाही, कुणीही कुठल्याही प्रकारची चिंता व्यक्त केलेली नाही। समाधान सरवणकर हे फार कमी मतांनी पराभूत झालेले आहेत। त्यांनी काही विषयांवरती चिंता व्यक्त केलेली आहे। नक्कीच त्यांनी चिंता केलेल्या विषयांवरती आम्ही त्या ठिकाणी त्याच्याबद्दलची सत्यता काय आहे ही तपासून पाहू आणि त्यांच्याकडनंही त्याची माहिती घेऊ, इतर व्यक्तींकडनंही त्याची माहिती घेऊ आणि सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या संदर्भामध्ये जो निर्णय आहे तो आम्ही घोषित करू। त्यांनी अशा भारतीय जनता पार्टीवरती कुठलाही आक्षेप हा नोंदवलेला नाही। त्यांनी एका विशिष्ट काही लोकांवरती आक्षेप नोंदवलेला आहे। त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये स्पष्ट केलं आहे की मी भारतीय जनता पक्षावरती कुठलाही माझा आक्षेप नाही असं त्यांनी म्हटलंय। त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे त्याची सत्य परिस्थिती काय आहे याची आम्ही चाच पडताळणी करू आणि मग त्यानुसार त्याच्यावरती आम्ही व्यक्त होऊ। पण त्यांनी नाव जरी घेतलेलं नसलं तरी निशाणा भाजपकडे आहे, कारण भाजपमधीलच हा गट असू शकतो अशा पद्धतीने त्याच्या विधानाचा अर्थ होऊ शकतो। त्यांचा निशाणा हा भाजपकडे नसून, मी त्यांचं वक्तव्य पूर्णपणे ऐकलेलं आहे, त्यांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की त्याची सत्य परिस्थिती काय आहे ही त्यांच्याकडनंही जाणून घेऊ, इतरांकडनंही जाणून घेऊ आणि अशा प्रकारच्या व्यक्ती आपापसामध्ये चर्चा केल्याने जास्त चांगल्या रीतीने सुटू शकतात। अशा प्रकारे मीडियाच्या समोर अशा प्रकारच्या गोष्टी बोलणं हे टाळलं पाहिजे। उद्धव ठाकरेचे सर एक नगरसेवक आहेत ते सकाळपासून नॉट रिचेबल येत आहेत आणि त्यांना मोठा धक्का बसेल असं कुठे ना कुठे लोक सांगतायत, कारण की एक नगरसेवक नॉट रिचेबल म्हणजेच आता हळूहळू कोण तिथे त्यांना हायजॅक करते का प्रश्न नाही। आता या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत। या प्रश्नाचं उत्तर तर उद्धव ठाकरे देऊ शकतात की त्यांचा नगरसेवक त्यांना नॉट रिचेबल का झालेले आहेत, याचं उत्तर तर उद्धव ठाकरे देतील, मी कसं देणार त्याचं उत्तर, त्यामुळे मला माहित नाही त्याच्याबद्दल। फक्त मुंबईतच नाही तर इतर ठिकाणी भाजपवरती आरोप केले जात आहेत। पुण्यामध्ये तुमच्याच मित्र पक्षाच्या नेत्या आहेत रुपाली पाटील, त्यांनी भाजपवरती आरोप केला की तुम्ही निवडणूक हायजॅक केलेली आहे। खास करून त्यांनी स्पष्टपणे प्रभागावाईज त्यांनी आकडे दाखवले की कशा पद्धतीनं निवडणूक अधिकाऱ्यांना तुम्ही मॅनेज केला, असा थेट त्यांचा आरोप आहे। मला असं वाटतं की निवडणुकीच्या निकालानंतर काही लोकांना नैराश्य येतं, पराभव हजम करण्याची ताकद ही काही लोकांमध्ये नसते आणि त्यामुळे नैराश्याच्या भावनेतून अशा प्रकारची काही वक्तव्य काही राजकीय पक्षातील काही लोक करत असतात। मी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो। सर, समाधान यांचं तुम्ही वक्तव्य ऐकलं किंवा कळालं तुम्हाला, तसंच आता भाजपमधून जितेंद्र राऊत जे आहेत ते एक फेसबुक पोस्ट लिहून सांगतात
की कशा प्रकारे भाजप जर लढली तर लढली असती वेगळ्या वेगळ्या जागेवरून तर ते निवडून आले असते आणि इतकं मोठं फेलियर झालं नसतं. म्हणजे शिवसेना लढली म्हणून खूप अशा जागा होत्या जिथे फेलियर झालं. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, मग तो भाजपचा असो, शिवसेनेचा असो किंवा रिपाईचा असो, त्यांच्या ज्या काही चिंता आहेत त्या चिंता त्यांनी पक्षामध्ये व्यक्त केल्या पाहिजेत. अशा प्रकारे जाहीररित्या त्यांनी चिंता कुणीही व्यक्त करू नये आणि त्यामुळे अशा सर्व कार्यकर्त्यांना आम्ही समज देऊ. भाजपकडनं आता तक्रार देखील दाखल केली जाणार आहे कारण समाधान सावंतकरांनी जे मेसेज दाखवलेले आहेत ते खोटे तयार केलेले आहेत असा भाजपचा आरोप आहे. त्या अनुषंगाने तुमच्याशी काही चर्चा झाली का मुंबई अध्यक्ष म्हणून? जे कोणी ज्या तक्रारी करत आहेत, जे एव्हिडन्सेस देत आहेत त्याची सत्य परिस्थिती ही तपासली जाईल. त्याची सत्यता काय आहे, त्याचं जेन्युइनिटी काय आहे हे तपासलं जाईल आणि मगच त्याच्यावरती आम्ही व्यक्त होऊ, मगच त्याच्यावरती आम्ही कारवाई करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.